छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे ऑटो चालक जे आहे ते अडचणीत आले। जवळपास शहरात जे आहे ते 25 पंप आहेत, मात्र एकाही पंपावर गॅस मिळत नसल्यामुळे या सगळ्या ऑटोंची चाकं आता ठप्प झालेत आणि त्यामुळे जे आहे ते एक ऑटो चालकांचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीला आलं आहे आणि संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर जे आहे ते अशा पद्धतीनं या ठिकाणी ऑटो चालकांनी रांगा लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आता पालकमंत्री शिरसाट यांची भेट घेऊन सगळे जे आहे ते ऑटो चालक त्यांच्यासमोर व्यथा मांडणार आहेत आणि ऑटो LPG गॅसवर तोडगा काढावा अशी सगळी मागणी या निमित्तानं जे ते करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते पंपावर मोठ्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा लागत होत्या। अगदी रात्रीपासून जे आहे ते हे सगळे ऑटो चालक गॅस मिळावा यासाठी पंपावर एकत्रित होते, मात्र जे आहे ते आज शहरात एकाही पंपावर गॅस मिळत नसल्याने ऑटो चालक अडचणीत आलेत आणि शेवटचा पर्याय म्हणून जे आहे त्यांनी आता पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आणि जे आहे ते पालकमंत्री संजय शिरसाट यांना भेट घेऊन त्यांच्या जे आहे ते ऑटो चालक व्यथा मांडणार आहेत। या ऑटो LPG गॅसवर जे आहे ते तोडगा काढावा अशी सुद्धा या निमित्ताने मागणी करणार आहेत। आपण बघतोय ही सगळी रांग जे आहे ते पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर ऑटो चालकांची लागलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या काही दिवसापासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होतोय, पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही वेळेवर। त्याचबरोबर जे आहे ते आता ऑटो चालकांचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यामुळे जे आहे ते जवळपास शहरातील 25 ते 30 हजार ऑटो चालक अडचणीत आले आहेत। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।